मंडळी नमस्कार. मागच्या आठवड्यामध्ये आपण ट्रेलर पाहिला. आता पूर्ण पिक्चर बघणार आहोत. तो पिक्चर कुठला तर आपल्या केशर आंब्याचा. त्यावेळेस फक्त आपण 10 ते 12 आंबे पिकत घातले होते आणि ते कसे पिकतात हे तुम्हाला दाखवलं होतं. पण आता पूर्ण ट्रेलर संपलेला आहे. आता आपल्याला पिक्चर पाहायचा आहे. म्हणजे ते आंबे बल्कमध्ये म्हणजे क्वांटिटीमध्ये आपण पिकत घातले होते ते या इथं हळूहळू उडायची आहे. हळूहळू जादू ओपन करायचं आपल्याला. हो का ओके. 8 दिवसापूर्वी आपण ही आड घातली होती. त्यातले बरेचसे आंबे पिकलेले आहेत. हे आपण काढून घेणार आहे कारण जास्त दिवस तर ठेवले ना तर ते टिकणार नाहीत. थोडे हिरवेच काढले ना तर बरेच दिवस टिकतील. ते जास्त पिकून दिले तर मग ते लवकर खराब होतील आणि आपल्याला खाता पण येणार नाही. पण एक मजा असते ना की आपण लावलेलं झाड म्हणजे स्वतः खड्डा खणायचा, त्याला खत पाणी टाकायचं, पाणी घालायचं, ते झाड मोठं करायचं आणि झाडाला जेव्हा अशी फळे लागतात ना तेव्हा जो आनंद असतो ना तो आनंद शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. आम्ही पुढे घेऊ आहे का. तो ट्रेलर होता. हा पिक्चर का बघा. म्हणजे पुढचे महिनाभर आपल्याला आंबे पुरतील एवढे आंबे आहेत. म्हणजे हा सीझन काय आपला व्हायला गेला नाही. एका अर्थी बरं झालं की पाऊस जरा उशिरा सुरू झाला. जर पाऊस लवकर सुरू झाला असताना हे आंबे लवकर खराब झाले असते आणि आपल्याला हा रानमेवा जसं जांभळं किंवा हे आंबे खाता आले नसते. पण पाऊस तर पडलाच पाहिजे. आंबे आपण पुढल्या वर्षी पण खाऊ शकतो. पण ह्या वर्षी जास्त आंबे टिकलेत कारण पाऊस उशिरा येणार आहे. त्यामुळं कमीत कमी पावसाची वाट बघता बघता आपण आंबे तर खाऊन टाकूया. नंतरची वाट नंतर. मंडळी तुम्हाला पण वाटलं असेल ना की आपण पण अशी झाडं लावावी, झाडांना खत पाणी घालून मोठे करावे आणि त्यांना असे आंबे यावे. अवघड असं काहीच नाही. मी तर म्हणेन प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपल्या वर्ष एवढी झाडं लावली पाहिजे. आपलं वय किती आहे ना कमीत कमी तेवढी तरी आपण झाडं लावलीच पाहिजे आपल्या आयुष्यात. आपलं वय जर 60 असेल ना तर आपण 60 झाडं लावलीच पाहिजे. कमीत कमी आपण नाही तर पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल. तुम्हाला जर अशी केशर आंब्याची झाडं लावायची असतील ना तर एक काळजी घ्या. रोप आणताना ते फक्त वय वर्ष 2 म्हणजे एवढं 2.5 फुटापर्यंत असतं. वय वर्ष 2 पाहिजे आणि ते 2.5 फुटापर्यंत पाहिजे. त्यापेक्षा झाड मोठं नसावं कारण जर झाड मोठं लावलं तर त्याला फळं येत नाही. हा माझा अनुभव होता. त्याच्या पुढं कमीत कमी जर 3 वर्ष व्यवस्थित काळजी घेतली ना तर 5व्या वर्षी 100% त्याला फळं येतात आणि फळं आलं की असा तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.